सालाबाद प्रमाणे सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने एक गाव एक शिवजन्मोत्सव समितीच्या सातपूर अध्यक्षपदी जीवन रायते तर कार्याध्यक्षपदी दीक्षा लोंढे यांची सर्वानुमते नुकतीच निवड करण्यात आली। या अनुषंगानेच आज सातपूर हॉटेल मसाला झोन येथे आज शिवजन्मोत्सव समिती सातपूर 2025च्या कार्यकारिणी पदाचीही जाहीर निवड करण्यात आली। यामध्ये समितीच्या उपाध्यक्षपदी पंकज निकम, महिलांमध्ये रोहिणी जोशी, सरचिटणीसपदी किरण बडे, सचिव यशवंत पवार, खजिनदार महेश तुपे, सहखजिनदार प्रवीण नागरे तर प्रसिद्धी प्रमुखपदी योगेश घुगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। तसेच शिवजन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून 17 फेब्रुवारी रोजी विविध शाळेतील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, 18 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी शिवरायांचा 175 कलाकारांचा पाळणा, शिवरायांची आरती, 19 फेब्रुवारी रोजी सकाळी शोभायात्रा तसेच आणि सायंकाळी महानाट्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे शिवजन्मोत्सव समिती सातपूरच्या वतीने सांगण्यात आले। 25च्या कार्यकारिणीच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। सातपूरचा शिवजन्मोत्सव हा महाराष्ट्रभर त्याच्या कार्यक्रमांसाठी नावाजलेला असतो आणि त्याच्या कार्यकारिणीची उत्सुकता आपल्या सगळ्यांना लागलेली असते। यावर्षी देखील 18 तारखेला सगळ्यांची एकत्रीकरणाची एक बैठक झाली। त्यानंतर 19 तारखेला शिवजन्मोत्सवाच्या कोर कमिटीची बैठक संपन्न झाली आणि कोर कमिटीच्या बैठकीमध्ये शिवजन्मोत्सव 2025च्या अध्यक्षपदी श्री जीवन जगदीश रायते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष या पदी सौ दीक्षाताई दीपक लोंढे यांची निवड करण्यात आली। आज दिनांक 20 जानेवारी रोजी मसाला झोन हॉटेल मसाला झोन या ठिकाणीची बैठक संपन्न झाली। कोर कमिटीच्या बैठकीमध्ये पुढील नावं या ठिकाणी कार्यकारिणीमध्ये जाहीर करण्यात आली। त्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून श्री पंकज भरत निकम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। महिलांमधून सौ रोहिणी रवींद्र जोशी यांची देखील उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे। सरचिटणीसपदी श्री किरण दादा बडे यांची निवड करण्यात आलेली आहे। सचिव म्हणून श्री यशवंत पवार यांची निवड करण्यात आलेली आहे। त्यानंतर समितीचे खजिनदार म्हणून श्री महेश तुपे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि सहखजिनदार म्हणून श्री प्रवीण नागरे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि प्रसिद्धीची जबाबदारी म्हणून एक प्रसिद्धी प्रमुख म्हणून श्री योगेश घुगे यांची निवड करण्यात आलेली आहे। या सर्वांची निवड ही सर्व समिती कोर समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्वांच्या सहमतीने करण्यात आलेली आहे आणि समिती आपल्या सगळ्यांच्या समोर उभी आहे। त्याचबरोबर थोडक्यात कार्यक्रमाची रूपरेषा देखील सांगतोय। शिवजन्मोत्सव 2025 या ठिकाणी अत्यंत सालाबादप्रमाणे दिमागदारपणे संपन्न होणार आहे। दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सातपूर परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी जाणता राजा मैदान या ठिकाणी संपन्न होईल। त्यामध्ये विशेषतः मुलांच्या डान्स स्पर्धा किंवा वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन आहे। काल शिवजन्मोत्सवची कोर कमिटीची बैठक संपन्न झाली। या ठिकाणी अध्यक्षपदी माझी व कार्याध्यक्षपदी दीक्षाताई यांची निवड करण्यात आलेली आहे। याच दरवर्षीप्रमाणे आपण अध्यक्ष कार्याध्यक्ष निवडीनंतर कोर कमिटीची परत आपली एक बैठक होती। त्याच्यामध्ये जे काही लोक इच्छुक असतात आपल्या जनरल मीटिंगमध्ये कोणी उपाध्यक्षपदाचे नाव देतं, कोणी सचिवपदाचे नाव देतं, ते सर्वानुमते आपण 20-22 लोकांची आपली कोर कमिटी त्या कोर कमिटीचे संयुक्त सर्वांच्या सर्वानुमते आपण उपाध्यक्ष एक पुरुष एक महिला नेमत असतो, एक सचिव एक सरचिटणीस आणि एक प्रसिद्धी प्रमुखाची आपण दरवर्षी नेमणूक करत असतो। या वर्षी 2025च्या उपाध्यक्षपदी रोहिणी जोशी महिलांच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे। पुरुषांच्या उपाध्यक्षपदी आपले मित्र पंकज निकम यांची निवड झालेली आहे व सचिवपदी किरण भाऊ बडे यांची निवड झालेली आहे। चिटणीसपदी यशवंत पवार यांची निवड झालेली आहे आणि प्रसिद्धी प्रमुखपदी आपले मित्र योगेश घुगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे व 2025चा जो काही आमचे राजा खताळ यांनी जो काही कार्यक्रम आपला जाहीर केलेला आहे 19 तारखेला असेल, 18 तारखेला असेल, 17 तारखेला असेल आणि हा सातपूर शिवजन्मोत्सव आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा एक सातपूर शिवजन्मोत्सव असा आहे की या ठिकाणी 10 ते 15,000 लोक एका ठिकाणी एका ग्राउंडवर बसून हा कार्यक्रम बघत असतात। यामुळे सर्व सातपूरकरांनी या कार्यक्रमाचा उपभोग घ्यावा आणि सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं व जास्तीत जास्त सभासद या शिवजन्मोत्सवाला आपण व्हावे ही समितीच्या वतीने मी विनंती करतो। शिवजन्मोत्सव समिती 2025 अध्यक्ष म्हणून जीवन जगदीश रायते
कार्याध्यक्ष म्हणून माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे, योगेशजी घुगे, रोहिणीताई, यशवंत पवार, किरण बडे आणि शिवांची या शिवजन्म महोत्सव समितीच्या मध्ये निवड झालेली आहे. मी सर्व कोर कमिटीतर्फे या सर्वांचं अभिनंदन करतो. अभिनंदन करत असताना सर्वांनी हा शिवजन्म महोत्सव, सर्व पदाधिकाऱ्यांनी, सर्व कोर कमिटीने आणि सर्व नागरिकांनी या उत्सवामध्ये सातपूर शिवजयंती कमिटीच्या वतीने आज या ठिकाणी जीवनभाऊ रायते यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे माझी कार्याध्यक्षपदी निवड झाली असून त्याचप्रमाणे आज उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, त्याचप्रमाणे प्रसिद्धी प्रमुख अशा बऱ्याचशा निवड ह्या समितीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत. मी सगळ्या मेंबर्सचं अभिनंदन करते. त्याचप्रमाणे 17 फेब्रुवारी, 18 फेब्रुवारी आणि 19 फेब्रुवारी असे 3ही दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. तरीही मी सर्व शिवप्रेमींना व सर्व नागरिकांना विनंती करेल की आपण या सर्व कार्यक्रमांचा येऊन आपण सर्वांनी लाभ घ्यावा व त्याचप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आपण आयोजन केले असून या सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी मी सगळ्यांना विनंती करेल आणि आग्रहाचं आमंत्रण देईल. यावेळी सातपूर शिवजन्मोत्सव समिती, कोर कमिटी तसेच शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.